Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. तो म्हणजे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीकडनं जे विश्लेषण करण्यात आलेलं आहे, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही निवडणुकांबद्दल भाष्य केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनीच एक्स प्लॅटफॉर्मवर जी पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 5 पर्यंत 58% मतदान होतं, पण हेच रात्री 11 पर्यंतचं मतदान जर पाहिलं तर ते 65% गेलं आणि जो फायनल काउंट आला की जो 1-1.5 दिवसानंतर येतो साधारणतः तो होता 66% आणि आपण तेच पाहिलेलं होतं की महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली, याचा सुद्धा कुठेतरी फायदा महायुतीला झाला असं सुद्धा बोललं गेलं. अर्थात त्या राजकीय मुद्द्यांवर नाही जायचंय, पण कुलकर्णी सर तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की याही वरनं आरोप होत आहेत की संध्याकाळी 5 पर्यंत जर 58% मतदान असेल तर पुढचा 1 तासभरच असतो मतदानासाठी 6 पर्यंतचा, त्याच्यामध्ये ही एवढी साधारण 7% मतदानाची टक्केवारी ही वाढू शकते का, 7 ते 8%? फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खरं म्हणजे सगळ्यांनीच समजून घ्यावी अशी ती प्रक्रिया आहे. मी जरूर या विषयावरती बोलेन. लोकसभेच्या दरम्यान सुद्धा हा विषय उपस्थित झाला होता आणि मला सांगायला आनंद वाटतो की या विषयावरती काही आर्टिकल्स, काही लेख हे सुद्धा मी लिहिलेले आहेत. विविध माध्यमातून लोकांना ही काय प्रक्रिया असते आणि हे आकडे का वाढतात, का दिसतात वाढल्यासारखे, हे सुद्धा मला समजून सांगायला आवडेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्याला कल्पना आहे की सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाल्यानंतर म्हणजे मॉक पोल आटोपला, मशीन सुव्यवस्थितपणे चालू आहे याची खात्री पटली की 7 वाजता मतदान प्रत्यक्ष सुरू होतं. आमच्या मोडस ऑपरेंडी प्रमाणे दर 2 तासांनी मतदानाचे अंदाजित आकडे हे दिले जातात. आता याला अंदाजित आकडे असं आपण का म्हणतो, तर हे आकडे लिखित स्वरूपात कोणीतरी जबाबदारी घेऊन खात्रीपूर्वक असे दिलेले नसतात. हे आकडे हे फोनवरून, मोबाईलवरती, व्हॉट्सॲपवरच्या मेसेजवरून किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं अशा पद्धतीनं ते गोळा केलेले असतात. आणि मग आम्ही सांगितलं तसं 1 लाखापेक्षा जास्त बूथ्सपैकी या सर्वच बूथ्सवरनं अशी ही आकडेवारी येत असते आणि ती तपासणे, ती योग्य आहे का बघणे आणि प्रत्यक्ष मतदान यंत्राशी त्याची टॅली करून बघणे हे झालेलं नसतं, म्हणून त्याला आपण अंदाजित आकडेवारी म्हणतो. अशी अंदाजित आकडेवारी सकाळी 9 वाजता, त्याच्यानंतर 11 वाजता, त्याच्यानंतर 1 वाजता, त्याच्यानंतर 3 वाजता आणि त्यानंतर 5 वाजता अशी जाहीर केली जाते कमिशनकडून. त्यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं असतं की ही अंदाजित आकडेवारी आहे. हा अधिकृत मशीनचा आकडा तपासून सगळं लक्षात घेऊन केलेला नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की आपल्याला मघा सांगितलं तसं याच्यामध्ये पोस्टल व्होट्स ॲड केलेले नाहीत. ते काउंटिंगच्या दिवशी ॲड होणार आहेत. म्हणजे ते याच्यामध्ये आलेले नाहीच आहेत अजून. म्हणजे आपण काउंटिंगचे जे आकडे बघणार आहोत त्यामधल्या टक्केवारीत पोस्टल येणार आहेत, आत्ता ते आलेले नाहीत. 5 वाजताची ही जी अंदाजित टक्केवारी जाहीर केलेली असते त्याला आपण 5 वाजताची टक्केवारी म्हणतो आणि 6 वाजता क्लोज ऑफ पोल होतो, नॉट एंड ऑफ पोल. आपण हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आमची पण ही टर्मिनॉलॉजी खूप महत्त्वाची आहे की क्लोज ऑफ पोल आणि एंड ऑफ पोल याच्यात फरक आहे. फरक असा आहे की 6 वाजता क्लोज ऑफ पोल होतो म्हणजे मतदानासाठी दिलेली वेळ संपलेली आहे. ठीक आहे. पण आपल्याला हा पण नियम माहिती आहे, मुंबईकरांना तर ते जास्त माहिती आहे की 6च्या आधी त्या मतदान केंद्रावरती जे मतदार पोहोचलेले आहेत त्या सर्वांचं मतदान झाल्याशिवाय मतदान पथकाचं काम संपत नाही. आणि अनेक मतदान केंद्रांवरती विशेषतः मी आपल्याला सांगू इच्छितो की ट्रायबल डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा, रुरल डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा संध्याकाळी ऊन असलं तर ऊन उतरल्यावर किंवा इतर काही कारणामुळे पण मतदाराने मतदान केंद्रावर कधी यावं हा मतदाराचा अधिकार आहे. ते कोणी डिक्टेट करू शकत नाही. मतदानच मुळी स्वेच्छाधिकार आहे, म्हणून मी कधी जायचं हे मतदार ठरवतो. त्यामुळे संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान अगदी घोळका जरी आला तरी त्यांची रांग लावली जाते, त्यांना टोकन दिलं जातं आणि सर्वांचं मतदान संपेपर्यंत मतदान पथकाचं काम चालू राहतं. म्हणजे 6 वाजता
क्लोज ऑफ पोल जरी झाला तरी एंड ऑफ पोल झालेला नाही. आता या लोकांचं मतदान किती वाजेपर्यंत चालतं आपल्याला मी आठवण सांगतो. आमच्या काही जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, इथे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा रात्री 9-9:30 पर्यंत हे मतदान चाललं. कारण रांगच तेवढी मोठी होती. ही वस्तुस्थिती आहे या सर्व पोलिंग स्टेशन्सवरती. आणि आमची काय कायदेशीर जबाबदारी आहे की प्रत्येकाचं मतदान झाल्याशिवाय आम्हाला बंद नाही करता येत. म्हणजे 6 वाजले आता दरवाजा बंद असं होत नाही, कारण तो त्याचा अधिकार आहे आणि तो 6च्या आत तिथं आलेला आहे. कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे त्याला अधिकार आहे. तर अशा प्रकारे जेव्हा हे सगळं काम संपतं त्याच्यानंतर ही पोलिंग पार्टी सगळं सिलिंग वगैरे करून आपल्या ठिकाणी येते. आपण विचार करा, 1 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्रातली आपली खूप मतदान केंद्र अशी आहेत. खूप म्हणजे आपल्याला आकडे पण मी सांगू शकतो. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 76 मतदान केंद्र अशी आहेत की तिथली मतदान पथकं त्यांना पोहोचायला 14 तास लागतात. आणि त्यांना रात्री एके ठिकाणी कुठेतरी हॉल्ट घ्यावा लागतो तात्पुरता पोलीस प्रोटेक्शनमध्ये, आणि मग ते पोहोचू शकतात. नंदुरबारमध्ये पण अशी काही मतदान अशी अनेक आहेत. त्यामुळे रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत पोलिंग पार्टीज पोहोचतात. काही पोलिंग पार्टीज दुसऱ्या दिवशी सकाळी 11, दुपारी 12 पर्यंत पोहोचतात. हे पोहोचल्यानंतर मतदान यंत्र ताब्यात घेणं आणि त्यांच्या 17C वरनं अंतिम आकडेवारी तयार करणं हे काम सुरू होतं. आता तोपर्यंत काय झालेलं आहे आपल्या लक्षात आलं असेल की 5 वाजता आकडेवारी जाहीर केली आणि त्यानंतरची आकडेवारी आपण ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या बोलण्यातही ते आलंय की रात्री 11 वाजता जाहीर केली. 11 वाजता सर्व मतदान पथकं परत आलेलीच नव्हती आणि म्हणून रात्री 11ची आकडेवारी जाहीर करताना सुद्धा ही सुद्धा अंदाजितच आहे हे स्पष्ट म्हटलेलं होतं. व्होटर्स टर्नआउट ॲप जे आहे किंवा व्होटर्स ॲप जे आहे त्याच्यावरती सुद्धा हे स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे रात्री 11ची आकडेवारी ही अंदाजित होती, पण 6 वाजता ज्या बहुसंख्य मतदान केंद्रांचं मतदान आटोपलं त्यांची मात्र ती फायनल होती. त्याच्यामुळे ती एकूणात अंदाजित जरी असली तरी 11 वाजता आम्ही त्याला एकूणात अंदाजित म्हणून जाहीर करतो. दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांच्या 1 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्रामधलं एकही मतदान पथक आता राहिलेलं नाही याची खात्री करून, मुख्य म्हणजे आपल्या पोलिंग पर्सोनेलच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी आपल्याला घ्यावी लागते. ते आल्यानंतर सर्व जेव्हा मतदान साहित्य परत केलं जातं तेव्हा 17C वरून अंतिम आकडेवारी बनवण्याचं काम सुरू होतं. याच्यासाठीची पद्धत सुद्धा फार सोपी आणि छान आहे. एनकोअर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर ECIने डेव्हलप केलेलं आहे. ते इनहाऊस आणि इंटरनल सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरला फक्त पब्लिकेशनच्या मार्फत आम्ही काही आकडे पब्लिश करू इच्छित असू, ECIने जर सांगितलेलं असेल तर ECI काही आकडे पब्लिश करू शकते. कोणते आकडे? तर टक्केवारी. त्यामुळे 12 वाजता जे काही आकडे फायनल व्हायला सुरुवात होते, आपल्याला कल्पना आहे एका मतदारसंघात 300 ते 350 मतदान केंद्र आहेत. सर्वांची एंट्री त्या एनकोर सॉफ्टवेअरमध्ये होणे, ती एंट्री प्रत्येक आकड्याची अचूक रीतीने होणे, त्याचबरोबर त्यांची बेरीज अचूक रीतीने होणे, ते पुन्हा एकदा तपासणे, या प्रक्रियेमध्ये 4 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला असतो. 4 वाजता CO ऑफिस म्हणजे आमचं स्टेट लेव्हलचं ऑफिस यांच्या मार्फत त्या आकडेवारीची तपासणी होते आणि काही चेंजेस, काही चुका राहिल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या जातात. आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल, मी माझ्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे की मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता, यावेळेस सुद्धा आपल्याला आठवत असेल की 21 तारखेला रात्री 10 वाजता आम्ही जी आकडेवारी व्होटर्स टर्नआउट ॲपवरती जाहीर केलेली आहे ती पोस्टल बॅलट सोडूनची आकडेवारी असणार. कारण पोस्टल बॅलट्स अजून पोहोचायचेच आहेत ना. म्हणजे EVMच्या वोटिंगची आकडेवारी जाहीर झाली. सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये दिलाय. मला फक्त एक छोटासा प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे की ज्याचं थोडक्यात तुम्ही जर सांगू शकलात तर,
की साधारणतः 11 तास मतदान होतं. सकाळी 7 ते आपण संध्याकाळी 6 पर्यंत बघितलं तर 5 वाजेपर्यंतची आकडेवारी साधारणतः 58% दिसते. म्हणजे जर आपण ऍव्हरेज बघितलं तर 5.8% दर तासाला अशा पद्धतीने आपण बघितलं. आणि जी शेवटच्या 1 तासात झालेली आकडेवारी आहे ती साधारणतः 7% गेलेली दिसते. तर एवढी तफावत होते का? नॉर्मली तुम्ही आतापर्यंत निवडणुका बघितल्या, तुम्ही म्हणालात की शेवटच्या तासाभरामध्ये अनेक मतदार हो, येतात, मी 6च्या तुम्हाला आधी. पण म्हटलं ना, एवढं तफावत होते का? अगदी. एवढंच फक्त विचारायचं. Correct. नाही, सांगतो मी आपल्याला. मी आपल्याला सांगितलं तसं याच्यामध्ये 5 ते 6 या काळात आलेले मतदार आणि 1 लाख मतदान केंद्रांपैकी ज्या मतदान केंद्रावरती 6 नंतर सुद्धा जे मतदार रांग लावून उभे आहेत ते मतदार आणि त्यानंतर काउंटिंगला ऍड झालेले पोस्टल मतदार, हे सगळं मिळून आपण जर विचार केला, आणि हे प्रत्येक निवडणुकीमध्ये, म्हणजे मी तर म्हणतो मी जेवढ्या निवडणुका पाहिल्या आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये शेवटच्या म्हणजे 5 वाजताची अंदाजित आकडेवारी आणि फायनल काउंटिंग नंतर येणारा फायनल टर्नआउट या सगळ्यामध्ये 8 ते 10% फरक तर दर निवडणुकीत पाहिलेला आहे मी स्वतः. त्यामुळे आपणही हे बघू शकता दरवेळच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे आकडेवारी असते. त्यामुळे त्याबद्दल काही शंका घ्यावी. मला वाटतं हे 3 कारणं अतिशय स्पष्ट आहेत. ती समजून घेतली आणि प्रोसेस समजून घेतली तर हा मुद्दा राहणार नाही असं मला वाटतं.